महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येवला लासलगाव मतदारसंघातील कोडगाव येथील प्रकाश घोटेकर यांची अंत्ययात्रा रस्त्याअभावी ट्रॅक्टरमधून। कोडगाव निफाड तालुक्यातील कोडगाव देवगाव रस्त्याचे काम होण्याची प्रतीक्षा अजून काही संपेना। आज प्रकाश दत्तात्रय घोटेकर वय 42 यांचे दुःखद निधन झाले। त्यांची अंत्ययात्रा रस्त्याअभावी ट्रॅक्टरमधून वाट काढावी लागली। या रस्त्याची मागणी 25 वर्षापासून सातत्याने होत आहे। काही दिवसापूर्वी साखळी उपोषणही केले, परंतु फक्त आश्वासने दिली गेली। आता लवकरात लवकर रस्ता झाला नाही तर आणि जर अशा पुन्हा घटना घडल्या तर आम्ही आमच्या मतदारसंघाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांच्या घरासमोर अंत्यविधी करू, असा रहिवाशांनी ठाम पवित्रा घेतलाय। आता तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल का? या रस्त्यांच्या लोकांना न्याय मिळेल का? महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। मी देवगाव कोळगाव रस्त्याला राहणारे रहिवासी आहे आणि रात्री 10 वाजता आमचा पुण्या प्रकाश दत्तात्रय घोटेकर याचं दुःखद निधन झालेलं आहे। त्याचा अंत्यविधी नेण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारचा रस्ता नाही। गेले 25 वर्ष आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतोय, तरी शासन याकडे लक्ष देत नाही। आणि पुढील जर काही अशी घटना घडली, पुढील अंत्यविधी आम्ही आमदार साहेबांच्या, आमच्या येवल्याचे आमदार विकास पुरुष स्वतःला म्हणून घेणारे त्यांच्या दाराशी आम्ही अंत्यविधी केल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा आम्ही देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल